दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या विरोधकांनी आज थेट सरकारची प्रतिकात्मक यात्रा काढली। स्टेट बँक ऑफ इंडियाचं कार्यालय ते विधान भवनापर्यंत ही प्रेतयात्रा काढण्यात आली। यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक आमदार सहभागी झाले। दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज सरकार शेवटच्या दिवशी काय घोषणा करतं, कोणते निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पण विधानसभेच्या कामकाजावरती बहिष्कार टाकणारे विरोधक विधान भवनाच्या बाहेर मात्र चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आहे। आमचा सरकारला एकच निर्वाणीचा इशारा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन एकदा 7/12 त्यांचा कोरा करा। परत काही आम्ही कर्जमाफी मागणार नाही। परत मात्र आमच्या शेतकऱ्यांनी जी काही पिकं, धान्य, भाजीपाला आणि फळं घेतील त्याला योग्य प्रकारचा बाजारभाव द्या, आधारभूत किंमत द्या। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी निवडणुकीच्या आधी सांगितलेलं होतं, माझं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला खर्चाच्या 1.5 पट आधारभूत किंमत दिली जाईल। ती त्यांनी गेल्या 3 वर्षात दिली नाही। 2.5 वर्षात देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही। देवेंद्र फडणवीस साहेब 30 महिने झालेत राज्याचे प्रमुख आहेत। योगी मात्र येतात उत्तर प्रदेशमध्ये 1 महिन्यात 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी देऊन जातात। उत्तर प्रदेश सारखं राज्य जर कर्जमाफी देण्याच्या करता त्या ठिकाणी ताबडतोब निर्णय घेऊ शकतं, तर आर्थिक बाबतीत उत्तर प्रदेशच्या तुलनेमध्ये अधिक ताकदवान असणारं महाराष्ट्र राज्य हे 30,500 कोटी रुपये कर्ज का देत नाही, माफ करत नाही।